मंडळी रामराम. मी आज आपल्याला नाशिकच्या गिरीश भाऊंविषयी बोलणार आहे. आयला काय काय चुकतो ना मी. गिरीश भाऊ जळगावचे आहेत, मी चुकून नाशिकचे म्हणालो. ते काय, नाशिकला अनेक कांड होतात आणि गिरीश भाऊंच्या सोबतही कांड होतात. सध्या गिरीश भाऊ दीर्घकाळ कुंभमंत्री असल्यामुळे त्या कुंभाची घुसळण करत नाशिकमध्ये आहेत. त्यामुळं मला नाशिकचे गिरीश भाऊ असंच म्हणावं वाटतं. तसं कांड आणि गिरीश भाऊ यांचा फार जवळचं नातं आहे. त्यामुळं ते नाशिक लगेच कांड म्हटलं की नाशिक असा शब्द येतो डोक्यात आणि मग ते तिथले कुंभमंत्री कुंभमेळा नाशिक लावणार असल्यामुळं नाशिकचे गिरीश भाऊ असं डोक्यात येतं. त्यामुळं माफ करा. जळगावच्या गिरीश भाऊंच्या विषयी मी तुम्हाला बोलणार आहे, जामनेरच्या. आणि या गिरीश भाऊंच्या सोबत असं का होतं असा प्रश्न मला पडलेला आहे. म्हणजे कांड हा शब्द जसा येतो तसा कांड हा शब्द आपल्याकडे बहुतेक वेळेला आजकाल बाई आणि बुवा यांच्यामुळेच होत आहेत. नाशिकमध्ये तर अशा बुवा बायांच्या कांडाची रीगच लागलेली आहे. एकानंतर एक खरात बाबा म्हटलं की मी आता म्हणजे कॅमेरामनला सुद्धा सांगून ठेवलं की बाबा मला दाखव, टेबल नको दाखवू. कारण उगाच रिकामं काहीतरी आपला टेबल दिसायचा, लोक आपल्याला काहीतरी वेगळं बोलायचे. टेबल दाखवू नको, काय दाखवायचंय ते फक्त मलाच दाखव. कारण टेबल दिसला की गोळ होतो. त्यामुळे टेबल दाखवायची आजकाल भीती वाटू लागलेली आहे. तर या नाशिकचे टेबल कांड, नाशिकचे SSK कांड, नाशिकचे ठाण्याहून घडलेले कांड, नाशिकचा HR कांड, हे असे अनेक कांड आहेत. त्यासोबत नाशिकमध्ये अजून एक कांड घडलं होतं जे बाईमुळेच घडलं होतं. आणि हे कांड काय आहे तर ते नीट समजून घेणं आवश्यक आहे. काय आहे ते कांड? गंमत अशी आहे की नाशिकच्या या कांडामध्ये गिरीश भाऊंच्या मागे एक बाई लागली होती. म्हणजे काय तुफान गिरीश भाऊंना जोडला होता ना. म्हणजे ते एक वनविभागाची कर्मचारी, स्वातंत्र्य दिवस का मला वाटतं नाही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण झालं नाही याचा प्रचंड राग त्या महिलेला आला आणि असा झापला ना त्या महिलेने गिरीश भाऊंना. तुम्हाला ते माहिती आहे ना सगळं प्रकरण, का बघताय? बघा. बाबासाहेबांचं नाव जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांची पद्धत घ्यावी. मला मीडियाशी घेणार नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसी, मी माफी काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं करू शकता. आणि खूप जापून झाल्यावर वाटलं तर सस्पेंड करा, हे करा, ते करा, असं करून त्या बाईंनी गिरीश भाऊंना दिलगिरी व्यक्त करायला भाग पाडलं. बाईंचं काय झालं मला माहीत नाही, सस्पेंड झाल्या का बदली झालं काय झालं मला माहीत नाही. त्याच्या भानगडीतही पडलो नाही मी, कशाला उगी ते अजून काढत बसा. तर ते गिरीश भाऊंना एका बाईंनी झापलं. आम्हाला वाटलं हे सगळं थांबेल, पण गिरीश भाऊंच्या नशिबात बाईंकडून झापून घेणं कायमच दिसतंय. हे नाशिकला गेले, नाशिकहून उठले, मुंबईत गेले. मुंबईत त्या वरळीच्या डोमच्या जांभोरी मैदानाच्या त्या परिसरात का डोमच्या कुठतरी ते भाजपचं एक महिलांच्या विषयीचं आंदोलन होतं. म्हणजे महिलांच्या विषयाच्या आंदोलनात गिरीश भाऊ गेलेच कसे हा प्रश्न पहिले मला पडतो. म्हणजे महिलांविषयक आंदोलन आहे तर चित्रा वाघ जाव्यात, बाकीच्या महिला आमदार आहेत त्यांनी जावं, महिला महापौर आहेत त्यांनी जावं, त्यांनी काय करावं तिथे करावं. पण या सगळ्या महिलांच्या आंदोलनात अत्यंत आनंदानं गिरीश भाऊ गेले. कसं आहे ते महिलांचे प्रश्न समजून घेण्यात त्यांना एक समाधान मिळतं आणि त्या समाधानासाठी ते तिथे जातात. तर ते गेले आणि तिथे रस्त्यावर चालू असलेल्या आंदोलनाचा त्रास एका बाईला झाला म्हणे. कोणी मिश्रा नावाच्या काहीतरी बाई आहेत, काय मला माहीत नाही कोण आहेत त्या. तिच्याविषयी अनेक चर्चा चालू आहेत की या त्याच आहेत, त्या इन्स्टावर रील वगैरे करतात, त्या गोव्याच्या आहेत वगैरे वगैरे सगळं. त्यांचे जर तेच नाव असेल तर अजून काय बरीच कांड उघडी पडण्याची शक्यता आहे. या बाईनी असा झापला ना गिरीश भाऊंना, यू गेट लॉस्ट फ्रॉम हिअर असले वाक्य त्याच्यामध्ये होतं. ऐका ना जरा. मैदान में जाके बोलिए, ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर, गेट आउट ऑफ हियर, गेट आउट ऑफ हियर. डिड यू नॉट अंडरस्टैंड? डिड यू नॉट अंडरस्टैंड? अरे जाइए. No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. Get out of here. Get out of here. आम्हाला प्रश्न पडला की भाऊंच्या मागे एवढ्या बाया का लागतात? नाशिकमध्ये बाईंनी झापला, मुंबईमध्ये बाईंनी झापला, आता अजून कुठे कुठे
भाऊंसोबत ही कृती होणार आहे मला माहीत नाही. पण भाजपचे संकटमोचक अशा संकटात सापडणार असतील की ज्या संकटात फक्त गिरीश भाऊंना त्रास होईल असं का होतं? बाकी कोणत्या मंत्र्याला कोणती बाई झापत नाही, पण गिरीश भाऊंना का नेहमी बाया जाऊन झापतायत हा प्रश्न आमच्यासमोर पडला. खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये मला एक काहीतरी छान सूत्रबद्ध षडयंत्र आहे का काय असं वाटायला लागलंय. याची एक वेगळी बाजू पण आहे, ती आपण तपशीलवार बघूया. पण काही गोष्टी मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. या महिला ज्या सुसाट वेगाने आल्या होत्या ना, म्हणजे काही गोष्टी तुम्हाला मी दाखवतो. या बाईंनी महिलांच्या अंगावरती काहीतरी वस्तू फेकून मारली आहे. काही लोक बाटली म्हणतात, काही लोक काय म्हणतात, पण वस्तू फेकून मारली आहे. आणि असा गोंधळ घातलाय त्यांनी, महिलांनाही झापलाय, पोलीस अधिकाऱ्यांनाही झापलाय. ते फेकणं, महिलांना झापणं, बाटली फेकून मारणं, प्रत्येक वेळी शूट करणं, जरा बघून घ्या. पाहिलं? या महिलेला खरंच त्रास होता का? कारण हिची गाडी मर्सिडीज दिसते आहे, आलिशान गाडी दिसते आहे. मी ती गाडी दाखवतो, ती उतरताना वगैरे दिसेल तुम्हाला त्यातून, ते जरा बघून घ्या. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. Shut up. पाहिलं? जाणीवपूर्वक हा गोंधळ करण्यासाठी या महिलेला पाठवण्यात आलं होतं का? की भाजपचं महिलांच्या विषयीचं आंदोलन फेल जावं, काहीतरी गालबोट लागावं आणि महिलेच्या हातूनच हे व्हावं, यासाठी हे केलं होतं का? असेही प्रश्न आहेत. या प्रश्नावर सविस्तरपणे चर्चा करता येऊ शकेल, पण तुर्तास माझ्या मनातला एकच प्रश्न आहे, तो म्हणजे भाऊंच्या मागे एवढ्या बाया का हात धुवून लागल्यात की भाऊंना एवढा त्रास देत आहेत? बिचारे भाऊ कुंभमेळा चांगला करायचा प्रयत्न करतायत, महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांना सन्मान देण्याच्याऐवजी महिलाच त्यांचा अपमान का करतायत? या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुणाला सापडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज